देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर पण कठोर शिक्षा कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे, काय सांगाल त्याबाबत? 100% ते तर झालंच पाहिजे. ती जी काही घटना घडलेली आहे ती राक्षसी प्रवृत्तीतनं झालेली घटना, दुर्दैवी घटना आहे. संतोष अण्णा देशमुख, स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या त्या निर्गुण हत्येच्या बाबतीत विधानसभेचं पहिलं अधिवेशन नागपूरला झालं. मी पहिल्यांदा त्या कायदेमंडळात गेलो. मी सांगितलं आपल्याला या विषयावर कायदा आणि सुव्यवस्था बीड जिल्ह्यातील जे आयुध आहे कलम 101 त्याच्या अन्वये चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी ही भूमिका मांडली. हा विषय तिथं मी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं, पोस्टमॉर्टम करणारे जे काही डॉक्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मला माहिती दिली ती मी तिथं मांडलेली आहे. आणि माझी मागणी तिथंही होती, जे काही असं हत्येचं प्रकरण आहे याच्यामध्ये सरकारी मदत ही देण्याचं तसं काही नियम नाही किंवा देता येत नाही. तरी सुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये सरकारने कुठंतरी हे नियम अटी बाजूला ठेवून त्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका त्या कायदेमंडळामध्ये त्या अधिवेशनामध्ये मांडली. आणि जे कोण याच्यामध्ये दोषी आहेत कुणीही असो, या दोषींना टोकाचं शासन झालं तरच या सरकारचा कुठंतरी वचक राहील अशी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली. तीच माझी भूमिका आजही इथं आहे. जे कोण ह्याच्यामध्ये, पहिल्यांदा मी एक सरकारी पक्षामधला आमदार म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे की ही पहिली अशी दुर्दैवी घटना आहे, हत्येची घटना आहे. त्याच्यामध्ये सरकारने जे आहे SIT पण नेमली आहे, न्यायालयीन चौकशी सुद्धा नेमली आहे, CID कडे तपास सुद्धा चालू आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जे काय गुन्हेगार आहेत याच्यामधनं यांना कुठलंही हे सुटता कामा नाही. ही भूमिका सरकारची आहे, ती असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर का कुठली कुचराई झाली तर आमच्यासारखे जरी सरकारमधला एक आमदार असलो तरी सुद्धा माझी तिथं भूमिका ही त्याच्या विरोधात असेल. धनंजय मुंडेवरती आरोप केले जातात, राजीनाम्याची मागणी केली जाते धनंजय मुंडेची. तुमच्याच पक्षातील आहे, तुमच्या सोबतचेच आहेत, काय वाटतं? नाही बघा, तो विषय वेगळा आहे. मला ह्याच्यामध्ये राजकारण मी आणू शकत नाही. जिथं विषय स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये माझी ही भूमिका असेल. हा जो विषय की बाबा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे, हा वरचा विषय आणि हे विषय राजकीय असं मला वाटतं. याच्यामध्ये माझी अजून एक भूमिका तुमच्या माध्यमातून, या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल. हे राजीनामा हा विषय ते बघत राहतील ज्यांना राजकारण करायचं ते. पण ही भूमिका असली पाहिजे की एक आरोपी ह्याच्यामधला हा अजून सुद्धा फरार आहे, अजून सुद्धा भेटला नाही, त्याला तुम्ही पकडा. याच्यासाठी पुढच्या अजून मार्चच्या अधिवेशनामध्ये तोपर्यंत त्याला जर का पकडलं नाही, शोधून आणलं नाही तर सरकारला त्या बाबतीत मी जाब विचारायला तयार आहे.